पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 ऑक्टोबरला महाराष्ट्र दौऱ्यावर। नवी मुंबई विमानतळाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून मिळणार विशेष मदत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा। आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाज आक्रमक। छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया आली समोर। बुलढाण्यामध्ये नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान ठाकरे गटानं राडाखेर घातला। जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक झाला। ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरून उडी मारून आत येण्याचा प्रयत्न केला। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मोठी मदत केली। मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 51 लाख रुपये देणगीचा धनादेश सुपूर्द केला। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगलप्रभात लोढा यांनी धनादेश सुपूर्द केला। मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले। लोकनेते रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त धुळ्यामध्ये अभिवादन सोहळा पार पडणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडणार आहे, त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। धुळ्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मका, सोयाबीन आणि कपाशी या पिकांचं मोठं नुकसान झालंय। देवेंद्र फडणवीस यावेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी काही घोषणा करणार का याकडेही लक्ष आहे। शरद पवार यांनी आपला अतिवृष्टी भागाचा दौरा स्थगित केल्याची माहिती आहे। पंचनामे आणि सरकारी कामांमध्ये अडथळा येऊ नये त्यामुळे शरद पवार यांनी आपला दौरा स्थगित केलाय। शरद पवार सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी करण्यासाठी पोहोचणार होते। पंजाबमध्ये शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत देण्यात आली आहे। संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले। पंजाबमध्ये शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत करण्यात आली आहे, तर मग महाराष्ट्रात का नाही हा सवाल राऊतांनी केला। पुन्हा कर्जमाफी झाली नाही तर जगणं कठीण होईल असं शेतकरी म्हणतात, असं राऊतांचं म्हणणं आहे। याशिवाय पीएम केअर फंडामधून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे। प्रति एकर 50,000 रुपये द्यावेत, किमान 25,000 तातडीने द्यावेत अशीही मागणी केली आहे। पूरदौऱ्यावर शेतकऱ्याला झापणाऱ्या अजित पवारांनी आता सारवासारव केली आहे। मी काही चिडलो वगैरे नाही, बातम्या चुकीच्या गेल्या असं उलट अजित पवार म्हणाले। संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पैठणच्या अंतरवाली खांडी इथल्या संजय खाडे यांच्या या शेतकऱ्यानं उद्धव ठाकरे यांच्याकडे आपली व्यथा मांडली। मराठवाड्यात झालेल्या नुकसानीसंदर्भात मंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठक घेतली। एमआयडीसीतील पाणी गावांमध्ये जाऊन जी गावं बाधित झाली आहेत त्यातील काही रस्त्यांना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे यांच्या पूर पाहणी दौऱ्यावर भाजपने टीका केली आहे। ठाकरे आणि संजय राऊत अलिशान गाडीत बसून पाहणी करत होते, तर राऊत गाडीत बसून काजू बदाम खात होते असं भाजपनं म्हटलंय। एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली। मनसेचे नेते अभिजित पानसे हे प्रदीप शर्मा यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट करणार आहेत। त्या निमित्तानं ही भेट झाल्याची माहिती समोर आली। अतिवृष्टीमुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे 30% आणि 40% नव्हे तर शेतकऱ्यांना 100% मदत व्हायला पाहिजे। ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे अशी मागणी आमदार संतोष बांगर यांनी केली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून 100% मदतीची मागणी केल्याचं संतोष बांगर यांनी म्हटलंय।
येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारकडून कर्जमाफी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुती सरकारनं बँकांकडून शेतकऱ्यांच्या थकबाकीची माहिती मागवली असल्याचं सूत्रांनी म्हटलंय. थकबाकी न भरल्यामुळे 24,73,566 शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे बंद झाले. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार असून केंद्राकडूनही अधिकच्या मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचं आठवलेंनी म्हटलंय. सिंधुदुर्गातल्या कुडाळ माणगाव खोऱ्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. ठाकरे गटाच्या अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. यामुळे माणगाव खोऱ्यात शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली आहे. संभाजीनगरमध्ये आतापर्यंत 60,000 कोटी रुपयांची गुंतवणूक विविध नामांकित कंपन्यांनी केली आहे. आणखी काही कंपन्या यायला उत्सुक आहेत. या उद्योगांना आवश्यक ते कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी MIDCमध्ये रतन टाटा स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभं केलं जाणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. नगरसेवक पदाचं तिकीट हवं असेल तर पदवीधर निवडणुकीसाठी 1000 मतदारांची नोंदणी अनिवार्य करण्याचं टार्गेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इच्छुक उमेदवारांना दिले. पदवीधर मतदारसंघाचा गड परत मिळवण्यासाठी भाजपकडून निवडणुकीच्या 1.25 वर्षापूर्वीपासूनच जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. मराठवाड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन तिथल्या शेतकऱ्यांच्या रहिवाशांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिपळूणमध्ये मनसेनं मदत फेरी काढली आहे.